महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेलगत गांजाचा मळा हा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। ठिबक सिंचनाचा वापर करून मक्यामध्ये गांजाची शेती करण्यात आलेली होती। तब्बल 2 कोटी रुपयांचा गांजा यावेळेला जप्त करण्यात आलेला आहे। धुळ्यातील सांगवी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेलगत ही कारवाई करण्यात आली आहे। आताच्या क्षणाची आणखी एक महत्त्वाची बातमी आहे धुळ्यातून महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत गांजाचा मळा हा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। ठिबक सिंचनाचा वापर करून मक्याच्या शेतामध्ये गांजा लावण्यात आलेला होता। तब्बल 2 कोटींचा गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे। धुळ्यातील सांगवी पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत धुळ्यातील एका सांगवी गावामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भूषण चिंचोरे। भूषण, काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश, नक्कीच सांगवी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। शिरपूर तालुक्यातील आंबेगाव या ठिकाणी गांजाची शेती करण्यात आली होती। हा संपूर्ण भाग जो आहे तो महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगतचा भाग आहे। मध्य प्रदेशची सीमा ही केवळ 10 ते 15 किलोमीटर या भागापासून आहे आणि त्या ठिकाणी ही गांजाची शेती करण्यात आली होती। यातलं धक्कादायक म्हणजे आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून हा गांजा जो आहे तो या ठिकाणी लागवड करण्यात आलेला होता आणि आंतरपीक म्हणून मका आणि दादर ही पिकं या ठिकाणी घेण्यात आलेली होती। सध्या जो गांजा जो आहे तो कापणी करून त्याची मोजदाद करण्याचं काम सांगवी पोलिसांकडून सुरू आहे। सुमारे 2 कोटी रुपयांचा हा गांजा असण्याची शक्यता जी आहे ती सांगवी पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। मात्र अद्याप जी आहे ती शेतातून गांजा कापणी करून मोजदाद करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। 2 ट्रॅक्टर इतका गांजा आतापर्यंत जो आहे गांजाची झाडं ती कापणी करून घेण्यात आलेली आहे। आणखी 2 ते 3 ट्रॅक्टर झाडं ही या शेतामधून निघण्याची शक्यता आहे। या अतिशय मोठी कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आधुनिक पद्धतीने ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून हा गांजा पिकवला जात होता, हे विशेष। नक्कीच, मात्र या प्रकरणामध्ये कुणाला अटक करण्यात आलेली आहे का आणि आंतरराज्यीय टोळीचा यामध्ये समावेश आहे का? आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही। मात्र काही मध्य प्रदेशमधील लोक जी आहेत ती या भागात येऊन सीमावर्ती भागाचा फायदा घेऊन या ठिकाणी शेती करत असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्यांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे आणि हा भाग जो आहे तो महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमालगत असलेल्या आणि वन विभागाच्या जमीन या भागापासून अतिशय जवळ आहे आणि या साऱ्या गोष्टींचा फायदा घेऊन मध्य प्रदेशातील काही लोक या ठिकाणी ही शेती करत असल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय। प्रथमेश, नक्कीच भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती। शेंड्याचा वापर फक्त महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत गांजाचा मळा हा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। धुळ्यामधील ही घटना आहे। परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो। त्याच्यामुळे ते सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते।